Good morning, students. How are you? I am fine. बऱ्याच जणांनी होमवर्क मला पाठवलेले आहेत. त्या होमवर्कमध्ये फक्त काय होतंय, प्रत्येकजण होमवर्क आहे ना, होमवर्कचे 20-25 पेजेस असं पाठवत आहेत आणि त्यामुळे मोबाईल हँग होतोय. तर काही मोबाईल खूप हँग झाल्याच्या नंतर व्हॉट्सअप चॅट जी आहे ती क्लिअर करावी लागते आणि मग काही जणांचे होमवर्क जे आहेत ते काय होतात, त्या चॅटमध्ये डिलीट होतात. तर मला असं वाटतं की प्रत्येक वर्गाने एका दिवशी होमवर्क पाठवावा, जसं की 10वी सोमवारी, ब मंगळवारी, असं सिरियली शनिवारपर्यंत, जेणेकरून होमवर्क आम्हाला तपासायला पण थोडासा सोपा जाईल. ठीक आहे. जे जे विद्यार्थी होमवर्क करतायत त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. असंच होमवर्क करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. ही जी ऑनलाईन टीचिंग चाललेली आहे बाळांनो, ही सुद्धा तुमच्यासाठीच चाललेली आहे. हा सगळा घाट आहे कशासाठी, तर तुम्ही अभ्यासाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नये म्हणून. आज आपण प्रश्न क्रमांक 3B ॲप्रिसिएशन ऑफ द पोएमबद्दल बोलणार आहोत. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा प्रश्न 5 गुणांसाठी येतो. कोणत्याही कवितेचं किंवा दिलेल्या कवितेचं तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं असतं. ॲप्रिसिएशन म्हणजे काय, तर रसग्रहण. हे रसग्रहण करत असताना इंग्रजीमध्ये जे काही मुद्दे दिलेले आहेत ते असे आहेत. टायटल ऑफ द पोयम म्हणजे कवितेचे शीर्षक, जे की तुम्हाला कवितेमध्ये दिलेलेच असते. 2, पोएट किंवा ऑथर, त्या कवितेचा जो कोणी ऑथर आहे, कवी आहे, त्याचं नाव. 3, रायमिंग स्कीम, कविता पूर्णपणे दिलेली असल्यामुळे त्या कवितेवरून तुम्हाला रायमिंग स्कीम तयार करता येते. 4, फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच मात्र तुम्हाला समजून घ्यावे लागतील आणि त्याचबरोबर मी तुम्हाला त्याच्या काही नोट्ससुद्धा प्रोव्हाइड करेल. तर आता जी आपण कविता पाहणार त्या कवितेमध्ये जे जे फिगर ऑफ स्पीच येतील त्यानुसार आपण एक एक फिगर ऑफ स्पीच शिकत जाऊया. आणि शेवटी आहे सेंट्रल आयडिया किंवा थीम. म्हणजे काय, तर मध्यवर्ती कल्पना त्या कवितेची काय आहे हे लिहायचं. हे सगळं मिळून आपल्याला 5 गुणांसाठी आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि ते तुम्हाला मी नेक्स्ट वेळेला जेव्हा मॉडेल आन्सर शीट आणि प्रश्नपत्रिका दोन्ही टाकेल त्यावेळेला तुम्ही ते अभ्यासायचं आहे. आणि त्याबरोबर फिगर ऑफ स्पीचची जी काही मी PDF प्रोव्हाइड करेल ती सुद्धा तुम्हाला अभ्यास करावायची आहे. आता आपण कविता पाहिली टीनेजर्स प्रेयर. मग टीनेजर्स प्रेयर ही दीक्षा ॲपवरचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आता याचं ॲप्रिसिएशन कसं लिहायचं. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते 5 मुद्द्यांच्या साहाय्याने आपल्याला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. पहिला मुद्दा आहे टायटल, जे की कवितेमध्ये दिलेलंच असणार आहे. तेच बघायचं आहे आणि तुम्हाला लिहायचं आहे. जसं की टीनेजर्स प्रेयरचं टायटल काय असेल, यस, टीनेजर्स प्रेयर. मुद्दा क्रमांक 2, ऑथर म्हणजे कवी, कवीचं नाव काय आहे, तर ते सुद्धा तुम्हाला कवितेच्या खालीच दिलेलं असेल, जे मोर्स. तिसरा मुद्दा आहे रायमिंग स्कीम. आता रायमिंग स्कीम बघत असताना आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे. रायमिंग स्कीम बघत असताना आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. पहा, कवितेच्या पहिल्या 4 ओळी आपण बघूयात. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. These are the first 4 lines. Now what we have to do is write down that all 4 lines in your notebook. And what to do? Now underline the last word. Underline the last word. Yes. Do it. Then after, what is the first last word? Beginning. Yes, correct. The second last word is make.
The third last word is choose. And the fourth last word is take. Now what to do? काय करायचंय तुम्हाला? सर्वात पहिल्यांदा पहिला बिगिनिंग जे आहे त्याला तुम्ही ए देणार. अल्फाबेट ए लिहा त्याच्या समोर. त्यानंतर मेकच्या समोर बी लिहायचं है ना. चूजच्या समोर सी लिहायचं आणि टेकच्या समोर काय लिहिणार? करेक्ट, बी लिहायचं. कशामुळे बी लिहायचं? कारण मेक आणि टेक काय आहेत? रायमिंग वर्ड आहेत. म्हणून या कवितेची रायमिंग स्कीम काय येते? ए बी सी बी. करेक्ट. आता मला तुम्ही तसंच दुसऱ्या 2 लाईनचं करून दाखवा बरं. यस, चलो कम ऑन. I can choose to take the road of life that lead to great success or travel down the darkened road that leads to great distress. Come on, underline the last word. Yes, life, success, road and distress. Come on, give now alphabets. A, B, C, B. Why A, B, C, B? Because success and distress are rhyming words. Yay! Now the rhyming scheme of the poem is A, B, C, B. Is that clear to everyone? Yes. Now figure of speech. फिगर ऑफ स्पीच लिहित असताना, भाषेचे अलंकार लिहित असताना त्या ओळींमधून कुठले वैशिष्ट्ये आपल्याला दिसत आहेत त्यानुसार आपल्याला फिगर ऑफ स्पीच मेन्शन करावी लागेल. जसं की ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड ही ओळ आहे. त्या ओळीमध्ये काय होतंय बघा बरं. ट्रॅव्हल्ड डाऊन, डाऊनचा डी साऊंड येतोय बरोबर. आणि द डार्कन रोड परत डीच साऊंड येतोय. म्हणजेच द डी साऊंड, द ड साऊंड इज रिपीटेड हिअर. म्हणून इथे फिगर ऑफ स्पीच कोणती असेल? करेक्ट, अलिटरेशन. नेक्स्ट, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. है ना. इथे जर तुम्ही पाहिलं तर कवी काय करत आहे? प्रत्यक्ष देवाला आळवणी करतोय. हे देवा डोळे उघड. है ना. देव कधी कोणी पाहिलाय का? देव आहे पण कोणी पाहिलाय का? नाही. म्हणून इथे अस्तित्वात नसलेल्या गोष्टीला जिवंत स्वरूप देऊन तसा संवाद इथे साधलेला आहे. म्हणून येथे फिगर ऑफ स्पीच येते ॲपॉस्ट्रॉफी. नेक्स्ट, डिसिजन आय मस्ट मेक. इथे आहे इन्व्हर्जन. है ना. कशामुळे इन्व्हर्जन आहे बरं? कारण तुम्ही जर पाहिलं तर प्रत्यक्षात ओळ कशी असायला पाहिजे? आय मस्ट मेक डिसिजन्स. पण इथं यमक जुळवण्यासाठी कवीनं काय केलेलं आहे? डिसिजन आय मस्ट मेक या ओळीचा इथे वापर केलेला आहे. म्हणून इथे फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन. आणि त्यानंतर आय कॅन चूज टू टेक द रोड्स ऑफ लाईफ. है ना. ओळखा पाहू. करेक्ट. इथं काय केलेलं आहे? आपल्या जीवनाची जी काही तुलना आहे ती रोडसोबत केलेली आहे. बघा, जिथं तुलना होते ना तिथे 2 अलंकार आपण नेहमी वापरतो. एक सिमिली आणि दुसरा मेटॅफर. मग इथं मेटॅफरच का? कारण इथे सो, ॲज किंवा लाईक यासारख्या शब्दांचा बिना वापर करता आपण तुलना करतोय. म्हणून इथे मेटॅफर अलंकार होतो, रूपक ज्याला म्हणतात आपण. आणि ज्यावेळेला सो, ॲज आणि लाईक सारखे शब्द आपण वापरतो त्यावेळेला मात्र तिथं सिमिली अलंकार असतो. म्हणून या पोएममध्ये आलेले रायमिंग स्कीम आहेत अलिटरेशन, ॲपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्जन, मेटॅफर. है ना. यापैकी कुठलीही एक फिगर ऑफ स्पीच जरी आपण लिहिली तरी सुद्धा काय असतं? पुरेसं असतं 5 गुणांसाठी. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम. सेंट्रल आयडियामध्ये विचार केला तर आपल्याला
कवितेची मध्यवर्ती कल्पना मांडायची असते. थीम काय आहे, एक्झॅक्टली कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे याच्यावर आपल्याला फोकस करायचा असतो. आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे की कवितेचं नाव आहे टीनेजर्स प्रेयर. हो, कुमारवयीन मुलांची प्रार्थना. ॲज वी ऑल नो दॅट the teenage is very difficult, delicate and important age in anyone's life because this is confusing age. We cannot make decisions in this age by our own. We need help, and that's why teenager praying to God for making his or her every decision right with the help of God. He or she always in dilemma because of the various changes occur in this age. Now what to do? What he want? Teenager want success in his life. And that's why if everyone or if someone wants success in his life, the decisions must be correct. If decisions are correct, the success come out. And therefore here teenager praying God for making each and every decision correct by saying no to the temptation. प्रलोभनं आपल्या आयुष्यामध्ये जे काही येतात त्या प्रलोभनांना नाही म्हणण्याची ताकद देवा मला दे, आणि मी जे घेतोय ते सर्व निर्णय माझ्या आयुष्यासाठी कसे असू देत, बरोबर असू देत, जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये काय होईल, यश येईल, सुख येईल. अशा प्रकारची प्रार्थना टीनेजर काय करत आहे, गॉडला करत आहे. आणि ज्या वेळेला आत्ताच नाही तर तुझी सोबत मला कधीपर्यंत पाहिजे, आय नीड वॉन्ट टू बी विथ यू टिल माय एंड ऑफ द लाईफ बिकॉज आय वॉन्ट माय लाईफ सक्सेसफुल थ्रू आउट फ्युचर टू. And this age is important because the temptations are came in this age only. This is the confusion stage. So please open up my eyes, dear Lord, and help me to take decisions and help me to say no to the temptation. This is the central idea of the poem. So today we have seen the appreciation of the poem Teenager's Prayer. See you in next period. Bye. Take care. Stay home. Stay safe. See you.